नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित सामनीकर मॅथ्स वर्गाच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं स्वागत करतोय। तर मॅथ्स वर्ग हे असं चॅनल आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी ज्याच्यामध्ये आपण मराठी भाषेमधून आपल्या मराठी भाषेमधून मॅथ्स चा जो अभ्यास आहे MST CET साठी तो खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करत असतो। तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राइब करून घ्या। आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो। अवॉइड दीज मिस्टेक्स फॉर MST CET 2027। 2027 ला जर तुम्ही MST CET देणार असाल तर आतापासून ह्या मिस्टेक जर का अवॉइड केल्या तर आपल्याकडे अजूनही वेळ आहे। त्या वेळेमध्ये तुम्ही या मिस्टेक अवॉइड करून त्याच्यावर काम करून नक्कीच तुमचं प्रिपरेशन एका वेगळ्या लेवलला नेऊ शकता आणि तुमचा खूप चांगला स्कोर येऊ शकतो। त्याच्यासाठी मॅथ्स वर्ग नेहमीच तुमच्या सोबत असणार आहे। तर मिस्टेक दॅट सिक्रेटली रिड्यूस स्कोर्स, आज प्रॉपर स्ट्रॅटेजी सांगणार आहे कशा कशा पद्धतीने तुम्हाला कोणत्या कोणत्या मिस्टेक असू शकतात, त्या असतील तर त्या कशा अवॉइड करायच्या याच्यावर सुद्धा बोलणार आहे डिटेलमध्ये। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात पहिल्यांदा द बिगेस्ट रियालिटी काय आहे? मेनी स्टुडंट स्टडी हार्ड बट स्टील प्रिपेअर इनएफिशियंटली प्रिपरेशन करतात। म्हणजे काय? रॉंग स्ट्रॅटेजी, चुकीच्या पद्धतीने अभ्यास करणे, पुअर कन्सिस्टन्सी। आज जर मी 6 तास अभ्यास केला तर त्याच्यानंतर एक आठवडा अभ्यासच नाही करायचा, कन्सिस्टन्सी नाही अभ्यासामध्ये। तर ती कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्वाची आहे। त्याच्यानंतर रॅन्डम प्रिपरेशन, मूडवर अभ्यास करायचा। आज वाटलं फिजिक्स घ्यायचं, उद्या वाटलं केमिस्ट्री, परवा मॅथ्स। जर मूडवर अभ्यास केला, रॅन्डम प्रिपरेशन केलं तर रॅन्डम पद्धतीनेच आपला स्कोर येणार आहे। म्हणजे तो काही परफेक्टली आपण जज नाही करू शकणार, जो आपण फक्त एक्झाम देणार आणि मग कसाही स्कोर येऊ शकतो। त्यामुळे प्रिपरेशन हे प्रॉपर असलं पाहिजे। याला स्मार्ट एक्झिक्युशन कसं असतं तर टार्गेटेड एक्झिक्युशन। टार्गेट महत्वाचं आहे, आपल्याला काय करायचंय, आपला किती स्कोर आला पाहिजे, आपलं कोणतं ड्रीम कॉलेज आहे हे पण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। स्पीड प्लस ॲक्युरेसी, CET ही स्पीड बेस्ड एक्झाम आहे ज्यामध्ये 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न फिजिक्स केमिस्ट्रीचे आणि 90 मिनिटांमध्ये 50 प्रश्न मॅथ्सचे आहेत। स्पीड खूप महत्वाची आहे। जे लोक स्पीड नी एक्झाम देतील किंवा स्पीड प्रॉपरली ज्यांची असेल त्यांना एक्झाम मध्ये प्रॉब्लेम येणार नाही। त्यासोबत ॲक्युरेसी महत्वाची आणि कन्सिस्टंट पॅटर्न, कन्सिस्टंट रिपिटेटिव्ह पॅटर्ननी प्रश्न येतात। हे पण याचा पण अभ्यास होणं आवश्यक आहे। जर तुम्ही तुमचे काही सिनियर असतील ज्यांनी मॅथ्स वर्गाला फॉलो केलंय त्यांना तुम्ही विचारू शकता की आपण कशा पद्धतीने एक्झामच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुलांच्या सोबत राहून मुलांना स्मार्ट रिव्हिजन असेल, MCQचे PYQची खूप प्रॉपर प्रॅक्टिस असेल, या सगळ्या गोष्टी आपण केल्या होत्या। सिन्स आपलं चॅनल त्यावेळेस नवीन होतो 2026च्या आत्ताच्या CETच्या एक्झाम मध्ये। आता 2027ला आपण एका नवीन अवतारात नवीन गोष्टी करणार आहोत तुमच्यासाठी। खूप चांगल्या पद्धतीने आपण प्लॅन केलेला आहे पुढचा सगळा। त्याच्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। पुढचे सगळे अपडेट्स तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळतील। त्यासोबत आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्राम हँडल सुद्धा आहे मॅथ्स वर्ग नावाने, तुम्ही त्यालाही फॉलो करून ठेवू शकता। त्याच्यावरही तुम्हाला सगळे अपडेट्स मिळून जातील। यस, अवॉइड इग्नोरिंग बेसिक्स। आता काय काय अवॉइड करायचंय हे सगळ्यात पहिले समजून घेऊया। सगळ्यात पहिला महत्वाचा पार्ट, अवॉइड इग्नोरिंग बेसिक्स। बेसिकला इग्नोर करणे। मेनी स्टुडंट डायरेक्टली स्टार्ट विदाउट प्रॉपर बेसिक्स। काही लोकांचे बेसिक्स क्लिअर नसतात आणि त्यांना वाटतं डायरेक्ट MCQ सॉल्व्ह करावा। बेसिक पाया जर का मजबूत नसेल तर हे जे वरची इमारत आहे, वरची जी बिल्डिंग आहे ती बांधणं शक्य नाही, किंवा जरी ती बांधली तर ती टिकेल याची काही गॅरंटी नाही। त्यामुळे तुमचा पाया मजबूत असणं खूप आवश्यक आहे। बेसिक्स जे आहेत ते आपले खूप पक्के असणं आवश्यक आहे। जर ते पक्के असतील तर नक्कीच तुम्हाला स्ट्रॉंग बेसिक असतील तर PYQ आणि टेस्ट देण्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही। टफ MCQ पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता जर तुमचे बेसिक्स क्लिअर असतील तर। ठीक आहे, सो त्यामुळे बेसिक्स प्रिपेअर करणं खूप जास्त महत्वाचं आहे। वीक बेसिक्स मेक इवन इझी क्वेश्चन्स फील डिफिकल्ट। बेसिक्स जर वीक असतील तर इझी क्वेश्चन पण डिफिकल्ट वाटतात। अवॉइड रिसोर्स ओव्हरलेड। आता हा तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आजकालच्या मुलांचा। म्हणजे काही लोकांचा ऑफलाईन क्लास असतो, त्याच्यासोबत ते ऑनलाईन पण प्रिपेअर करतात। काही लोक फक्त ऑनलाईन प्रिपेअर करतात, पण ऑनलाईन प्रिपेअर करताना मल्टिपल लोकांना फॉलो करतात। आता जसं की हे द केओस ट्रॅप म्हणजे काय, युट्यूब चॅनल आहे, काही लोकांचं ऍपवर काही सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे, काही जणांच्या मित्राकडून नोट्स घेतलेल्या आहेत, कोणाकडून कोणाच्या नोट्स घेतलेल्या आहेत,
त्याच्यानंतर प्रत्येकाची टीचिंग स्टाईल वेगळी आणि हे असं केओस तयार होतं, म्हणजे असा एक गुंता तयार होतो, याच्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं, नाही कळत एक्झॅक्टली काय करायचं. तर अशा गोष्टी न करता एकाला फॉलो करा, वन गुड सोर्स. मी बुक्सचा एक व्हिडिओ मागे बनवला होता, मी सांगितलं होतं की खूप सारे बुक्स टेबलवर ठेवण्यापेक्षा एक बुक दोनदा सॉल्व्ह करा, खूप चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करा. 90% प्रश्न प्रत्येक बुकमध्ये रिपीट टाईपचे असतात, सगळ्या बुक्समध्ये 10% प्रश्न वेगळे असतात. तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर बुकची स्टाईल आवडली असेल, त्याच बुकला फॉलो करा, तिथूनच क्वेश्चन सॉल्व्ह करा. प्रॅक्टिस होणं महत्वाचं आहे. एक बुकला कन्सिस्टंटली फॉलो जर केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. तसंच कोणताही एक गुड सोर्स असला पाहिजे तुमचा, एक तुमचा जो काय असतो टीचिंग रिसोर्स असेल, कोणता असेल, एक असला पाहिजे. तोच तुमच्यासाठी विनिंग फॉर्म्युला असू शकतो. प्लस रिपीटेड प्रॅक्टिस. प्रॅक्टिस तर ऑब्व्हियसली रिपीटेड आहे, एका सोर्स सोबत राहूनच प्रॅक्टिस रिपीटेड करणं आवश्यक आहे. वन गुड रिसोर्स प्लस रिपीटेड प्रॅक्टिस वर्क्स फार बेटर. जे मी आता सांगितलं हे असं क्रिएट करायचंय तुम्हाला, काही अशा पद्धतीने क्लिअर राहायचंय, हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे. त्यामुळे रिसोर्स ओव्हरलोडची जी मिस्टेक आहे ती अवॉइड करा. त्यानंतर पुढचा, अवॉइड पॅसिव्ह स्टडिंग. आता पॅसिव्ह स्टडी काय आणि ऍक्टिव्ह स्टडी काय हे समजून घेऊयात. ओनली वॉचिंग लेक्चर इज डेंजरस. काही लोक काय करतात की खूप लेक्चर्स बघत बसतात. युट्यूबवरती सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत ऑलरेडी, कोणाकडे काही काही कोर्सेस पण असतात. तर फक्त लेक्चर पाहून तुम्हाला सक्सेस मिळणार नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा. लेक्चर्स जे आहेत ते लेक्चर, आता सपोज मी एखादं लेक्चर घेतोय, मी तुमची मदत व्हावी म्हणून लेक्चर घेतोय, पण मला फक्त बघून तुमची मदत नाही होणार. तुम्हाला मी जे सॉल्व्ह करतोय तुम्हाला सोबत सोबत सॉल्व्ह करावं लागेल, तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर फक्त लेक्चर बघणे हे झालं पॅसिव्हली स्टडी करणे. ठीक आहे. ऍक्टिव्हली काय त्याच्यावर पण येतो. पॅसिव्हली स्टडी करणे, पॅसिव्ह इल्युजन वॉचिंग लेक्चर. काही काही लोक 12-12 घंटे लेक्चर बघतात, त्याचा काहीच फायदा नाही. तुम्ही 1 तास कॉन्सेप्टचं लेक्चर बघा, 1 तास सोबत सोबत क्वेश्चन सॉल्व्ह करा, त्याच्यातून तुम्हाला काय फायदा होतोय ते बघा आणि त्याच्यानुसार पुढे जा. सीईटी इज अ स्पीड बेस्ड एक्झाम. स्टुडंट शुड रेग्युलरली प्रॅक्टिस ऍक्टिव्ह मास्टरी. ऍक्टिव्हली काय करायचं, एमसीक्यू सोडवायचे, पीवायक्यू सोडवायचे, टाइम लावून क्वेश्चन सोडवायचे, मॉक टेस्ट द्यायचे. ही झाली ऍक्टिव्ह मास्टरी. ह्या गोष्टी ऍक्टिव्हली करा. एमसीक्यू जे असतील, जो काही रिसोर्स तुम्ही वापरताय त्याच्यातून एमसीक्यू सॉल्व्ह करा, पीवायक्यू ची एक्सक्लुझिव्ह प्रॅक्टिस करा आणि क्वेश्चन टाइम लावून सोडवा. टाइम लावून सोडवणं खूप 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 महत्वाचं आहे. त्यानंतर मॉक टेस्ट तर ऑब्व्हियसली असतातच. मॉक टेस्टचं सध्या आपल्याला गरज नाही, 2027च्या एक्झामला अजून वेळ आहे. सो मॉक टेस्टची जशी वेळ जवळ येईल तसं मी मॉक टेस्ट बद्दल सुद्धा डिटेल्ड मध्ये बोलेल. स्पीड अँड अॅक्युरेसी इम्प्रूव्ह थ्रू द सॉल्विंग. स्पीड आणि अॅक्युरेसीसाठी असं बुक नाहीये कोणतं की एक बुक वाचला माझी स्पीड वाढली, एखादा व्हिडिओ पाहिला माझी अॅक्युरेसी वाढली, असं कधीच होत नसतं. हे तुमची कन्सिस्टंट प्रॅक्टिस जी आहे, तुम्ही जितक्या गोष्टी करताल, जितक्या व्हरायटीचे प्रश्न सॉल्व्ह करताल, जितक्या टेस्ट देताल, त्याच्यावरून तुमचं नॉलेज वाढेल, त्याच्यावरून तुमची स्पीड वाढेल, त्याच्यावरून अॅक्युरेसी वाढेल. त्यामुळे स्पीड आणि अॅक्युरेसी ही प्रोसेस थ्रू जाणारी गोष्ट आहे. तुम्हाला प्रोसेसमधून जावं लागेल त्यासाठी. स्पीड आणि अॅक्युरेसी प्रोसेसमधूनच येणार आहे. महत्वाचा पार्ट, अवॉइड इग्नोरिंग रिव्हिजन. रिव्हिजनला इग्नोर करणे सगळ्यात मोठी चूक. मेनी स्टुडंट कीप स्टडिंग न्यू चॅप्टर्स बट फॉरगेट ओल्ड चॅप्टर्स कम्प्लिटली. आता काय होतं बघा, सुरुवातीला आता इथे दिलंय नॉलेज रिटेन्शन अँड अॅक्युरेसी, हाय टू लो आणि टाइम, वीक्स आणि मंथ्स मध्ये. आपण इथे असतो, ठीक आहे, इथे असतो. इथून आपण विसरत कसं जातो ते बघा. द फॉरगेटिंग कर्व, याला म्हणतात फॉरगेटिंग कर्व. ठीक आहे. फॉर्म्युले आधी विसरतो आपण सगळ्यात पहिल्यांदा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यामुळे आपली अॅक्युरेसी ड्रॉप्स होते, त्याच्या टेस्टमध्ये अॅक्युरेसी ड्रॉप होते आपली. त्याच्यानंतर सिली मिस्टेक वाढतात आणि फायनली आपला स्कोर खूप कमी होतो. ठीक आहे. तो हा जो आहे, हा पॅटर्न जो आहे, हा सगळ्यांसोबत होणार आहे, सगळ्यांसोबत होत असेल, मला माहिती आहे सगळ्यांसोबत होत असणार आहे हा पॅटर्न. बट याला तुम्हाला करेक्ट करता आलं पाहिजे. करेक्ट कसं करायचंय तर हे बघा, हा जो आहे आता याच्यात तो ग्राफ खाली येतोय परत वर जातो, खाली येतो परत, पण हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न कॉन्स्टंट आहे बघा. ठीक आहे. विथ ऍक्टिव्ह रिव्हिजन. रिव्हिजन क्रिएट्स रिटेन्शन. सगळ्यात महत्वाचा आजचा मेसेज, रिव्हिजन क्रिएट्स रिटेन्शन. रिव्हिजन जर केली तर तुम्हाला फॉर्म्युले रिटेन होतात, तुम्हाला इव्हन बऱ्याचदा तर क्वेश्चन पण आठवतात, क्वेश्चन आठवतात ऍज इट इज.
त्यामुळे खूप महत्वाचं आहे, रिव्हिजन तुम्हाला करणं आवश्यक आहे आणि ती पिरियॉडिक रिव्हिजन करणं आवश्यक आहे. पिरियॉडिक रिव्हिजन म्हणजे काय? पिरियॉडिकली तुम्हाला एखादा टॉपिक आज प्रिपेअर केला किंवा एखादा फॉर्म्युला आज बघितला तर तो फॉरएव्हर आपल्या लक्षात नाही राहणार. तुम्हाला 7 दिवसांनी तो बघावा लागेल, तुम्हाला 1 महिन्यानी बघावं लागेल. असं करत करत तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल. सो त्यासाठी रिव्हिजन आपल्याला करणं महत्वाचं आहे, त्याच्याने रिटेन्शन वाढणार आहे आपलं. अवॉइड बॅकलॉग अक्युमुलेशन, ह्याच्यावर मी एका मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की बॅकलॉग ठेवल्याने काय होऊ शकतं. तर बॅकलॉगने काय होतंय बघा, इथे तुमच्या समोर आहे. मेनी स्टुडंट्स कीप पोस्टपोनिंग वीक चॅप्टर्स, क्लास 11 टॉपिक्स, डिफिकल्ट कॉन्सेप्ट. आता हे जे आहे हे आधी असं छोटा हे असतो, याचा दगड असतो, मग तो मोठा होतो आणि मग तो तसाच जर ठेवला तर तो एवढा मोठा होतो. रिझल्ट, बॅकलॉग स्लोली बिकम प्रेशर माउंटेन्स. म्हणजे आपल्याला वाटतं एखादा टॉपिक नाही आला, ठीक आहे आपण नंतर प्रिपेअर करू, मग तो नंतर येतच नाही कधी, परत नंतर प्रिपेअर करू, तोही नंतर येत नाही. असं करत करत ते शेवटी एवढं बर्डन होतं. मग शेवटी ज्यावेळेस शेवटच्या ह्याच्यामध्ये शेवटच्या काळामध्ये एक्झामच्या आधी रिव्हिजन महत्वाची असते. काही लोकांची सगळ्यात मोठी चूक ते तेव्हा अभ्यास चालू करतात. अभ्यास तेव्हा चालू केल्यावर रिव्हिजन करायला वेळ मिळत नाही. रिव्हिजन न केल्यामुळे तुम्हाला आठवत नाही, तुम्हाला न आठवल्यामुळे तुमचा स्कोर कमी होतो. तुमचा स्कोर कमी आल्यामुळे तुमचा रँक कमी होतो. तुमचा रँक कमी आल्यामुळे तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते मिळत नाही. तर ह्या छोट्या गोष्टीचा इतका मोठा इफेक्ट होऊ शकतो का? तर डेफिनेटली होतो. डेफिनेटली होतो. त्यामुळे ही गोष्ट टाळणं म्हणजे खूप मोठी चूक आहे. स्मॉल डेली रिकव्हरी इज मच स्मार्टर दॅन लास्ट मिनिट. मी नेहमी सांगत असतो मुलांना की तुम्हाला जर एखाद्या म्हणजे वेट लॉस करायचं किंवा वेट गेन करायचं, दोन्ही गोष्टी असतील, दोन्ही गोष्टी ह्या प्रोसेस थ्रू जाणं आवश्यक आहे. एखाद्याला वेट लॉस करायचं असेल तर त्याचं वेट जे आहे ते सडन एका दिवसात कमी नाही होत. तो प्रोसेस मधून गेला तर त्याचं वजन कमी होतं. सेम एखाद्याला वजन वाढवायचं असेल तर त्याचं एका दिवसात वजन नाही वाढू शकत. जरी त्याच्यासमोर आपण खूप सारे पदार्थ ठेवले आणि त्याला म्हणलं की हे खा, तुझं वजन वाढणार आहे लगेच, तर तसं नाही होऊ शकत. त्याला त्या प्रोसेस मधून जावं लागतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला पण बॅकलॉग खूप सारा असेल किंवा तो खूप वाढत जातोय, तर तो तुम्हाला कमी करण्यासाठी तुम्हाला काम करावं लागणार आहे. तुम्ही असं म्हणले की नाही नाही मी आता वाढू द्या वाढू द्या वाढू द्या, मी 1 दिवस 2 दिवस 4 दिवस देऊन बॅकलॉगच संपून टाकतो, तर तसं नाही होत. ठीक आहे. मी बऱ्याचदा आमच्या स्टुडंट्सला सांगत असतो की बॅकलॉग जर तुम्ही तसाच ठेवला तर आजचा टॉपिक हा उद्याचा बॅकलॉग आहे. म्हणजे आज जर तुम्ही अभ्यास नाही केला तर आजचा टॉपिक उद्याचा बॅकलॉग आहे, उद्याचा टॉपिक परवाचा बॅकलॉग आहे. असं करत करत एक्झाम नंतर पण काही टॉपिक बॅकलॉग मध्ये राहतात. म्हणजे ते प्रिपेअर आपण शेवटपर्यंत करत नाही, ते सोडूनच देतो डायरेक्ट. तर त्यामुळे बॅकलॉगला वेळच्या वेळी प्रिपेअर करणं खूप 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 महत्वाचं आहे. राईट. अवॉइड अंडर एस्टिमेटिंग मॅथ्स. सगळ्यात महत्वाचा टॉपिक कोणता? सगळ्यात महत्वाचा टॉपिक, सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट कोणता? सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट आहे मॅथ्स. तर मॅथ्स का महत्वाचा? एक तर डबल वेटेज आहे, 100 मार्काचं वेटेज आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, मॅथ्स तुमच्यासाठी स्कोरिंग आहे. रिपिटेटिव्ह क्वेश्चन येतात, थिअरी वाचायची गरज नाही, प्रॅक्टिस प्रॉपर असेल तर तुमचा स्कोर चांगला येऊ शकतो. दुसरी गोष्ट, कमी वेळामध्ये जास्त प्रश्न सोडवायचे, कमी वेळामध्ये जास्त वेळामध्ये कमी प्रश्न सोडवायचे. फिजिक्स केमिस्ट्री सारखं नाही, 90 मिनिटांमध्ये आपल्याला 50च प्रश्न सोडवायचे. त्यामुळे आपला ऍडव्हान्टेज असणार आहे. स्टील मेनी स्टुडंट्स अवॉइड मॅथ्स प्रॅक्टिस, फिअर डिफिकल्ट क्वेश्चन, स्पेंड लेस टाइम ऑन मॅथ्स. खूप कमी वेळ देतात. त्यानंतर जसं इथे दिसतंय, मॅथ्सला वेटेज जास्त देणं आवश्यक आहे. अ स्ट्रॉंग मॅथ्स स्कोर कॅन क्रिएट अ मेजर रँक डिफरन्स इन सीईटी. जसं मी सांगितलं की मॅथ्सचा स्कोर हा रँक डिसाइडिंग असू शकतो. हाऊ मॅथ्स वर्ग विल हेल्प यू. आता आम्ही काय करू शकतो, आम्ही तुमच्यासाठी आतापर्यंत काय केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी आणि इथून पुढे पण आम्ही काय काय करणार आहोत. जसं मी आधी सांगितलं की मागच्या वर्षी 2026च्या सीईटीच्या आधी आपलं चॅनल थोडंसं नवीन होतं, त्यामुळे काही गोष्टी आपण करण्याचा खूप प्रामाणिक प्रयत्न केला. काही गोष्टी ज्या आहेत त्या आणखीन चांगल्या झाल्या असत्या किंवा आणखीन तुमच्यासाठी करायच्या होत्या, बट वेळेअभावी नाही करू शकलो. तर त्या सर्व गोष्टी आता आपण करणार आहोत तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये स्मार्ट सीईटी मॅथ्स प्रिपरेशन, स्मार्टली कसं प्रिपेअर करायचंय, कन्सिस्टन्सी कशी ठेवायची, कन्सिस्टंट सपोर्ट तुमच्यासाठी कसा राहील, कॉन्सेप्ट क्लॅरिटी ऑब्व्हियसली सगळ्यात महत्वाचा पार्ट, स्पीड इम्प्रूव्ह करण्यासाठी कोणकोणत्या टेक्निक तुम्ही वापरू शकता ह्याच्यावरही मी बोलणार आहे. इम्पॉर्टंट एमसीक्यू प्रॅक्टिस, एमसीक्यूची प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीने आपण मागच्या वेळेसही केली होती, यावेळेसही आपण
प्रॉपरली MCQ ची प्रॅक्टिस करणार आहोत. PYQ डिस्कशन, PYQ साठी आपले जे सेशन होते शेवटचे काही सेशन, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स केला की सर ह्या सेशनचा आम्हाला खूप चांगला फायदा झालेला आहे. आम्ही रिव्हिजन जी आहे ती आमची फास्ट झाली, त्याच्यामुळे रिपिटेटिव्ह क्वेश्चन कसे येतात एक्झाममध्ये किंवा कोणत्या पॅटर्नचे येतात याचा खूप फायदा झाला मुलांना. सो दॅट काय होतं, CET मध्ये तुम्ही जर बघितलं ना, एका टॉपिकचा एखाद्याच टाईपचा प्रश्न 2 वेळेस 3 वेळेस एका टर्म मध्ये येतो किंवा एका फेज मध्ये येतो. म्हणजे आता वेगवेगळ्या जरी शिफ्ट असतील तरी पण एखादा स्पेसिफिक टाईपचा प्रश्न व्हॅल्यू चेंज करून किंवा थोडंफार क्वेश्चनचा टाईप चेंज करून दुसऱ्या शिफ्टमध्ये पण विचारला जातो. पण तो आपल्याला माहित असेल, आपण रिपीटमध्ये जर तो केला असेल तर मला असं वाटतं तो क्वेश्चन सोपा जातो. तर त्या पद्धतीने आपण त्या गोष्टी केल्या होत्या. त्यानंतर फॉर्म्युला रिव्हिजन हे आपण घेतलं होतं. आपण जम्बो लेक्चर घेतलं होतं 4 तासाचं, ज्याच्यामध्ये आपण सगळे फॉर्म्युले 11वीचे आणि 12वीचे परत एकदा घेतले होते. खूप 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 महत्वाचा पार्ट आहे. वी हेल्प स्टुडंट प्रिपेअर विथ द राईट डायरेक्शन इन्स्टेड ऑफ रॅन्डम प्रेशर. ठीक आहे, राईट डायरेक्शन आपण नेहमी देणार आहोत. आम्ही तयार आहोत, तुम्ही सुद्धा तयार असताल तर आधी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्रामला फॉलो करून ठेवा, इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा. बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म थ्रू तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. त्यामुळे आमच्या साईडनी सपोर्ट तुम्हाला 100% राहील, नेहमी राहील. MST CET 2027 ची जर्नी मॅथ्स वर्गासाठी, मॅथ्स वर्ग सोबत तयारी करा आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.